एक मिनिटात तुझा घाव होईल ताजा, एक मिनिटात तुझा घाव होईल ताजा. असा हा चिखल माती दाना राबणारा घाम काढणारा आमचा बळीराजा. पण या आमच्या बळीराजाच्या आयुष्याला कोणाची तरी दृष्ट लागावी असं काहीतरी झाले. चला तर बघूया काय चाललंय आमच्या बळीराजाच्या आयुष्यात. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून विठामाता विद्यालय कराड सादर करीत आहे 50 विद्यार्थ्यांचा एक संगीतमय नाट्याविष्कार जाणता बळीराज 2. टोमॅटो 50 पैसे किलो, टोमॅटो 50 पैसे किलो, टोमॅटो 50 पैसे किलो, 1 2 3 1 रुपये किलो. टोमॅटो 1 रुपये किलो, टोमॅटो 1 रुपये किलो, टोमॅटो 1 रुपये किलो, 1 2 3 4 5 2 रुपये किलो. टोमॅटो 2 रुपये किलो, टोमॅटो 2 रुपये किलो, टोमॅटो 2 रुपये किलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोमॅटो 2 रुपये किलो. कोथिंबीर पेंडी 50 पैसे, कोथिंबीर पेंडी 50 पैसे, कोथिंबीर पेंडी 50 पैसे, 1 2 3 1 रुपये पेंडी. कोथिंबीर पेंडी 1 रुपये, कोथिंबीर पेंडी 1 रुपये, कोथिंबीर पेंडी 1 रुपये, 1 2 3 4 5 1.5 रुपये पेंडी. कोथिंबीर पेंडी 1 रुपये, कोथिंबीर पेंडी 1 रुपये, कोथिंबीर पेंडी 1 रुपये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कोथिंबीर पेंडी 1 रुपये. अरे यो पाऊस आहे का मैरी? 10 दिवस झालं पुष्कळ धोका कोसळले. शेतातील काळी माती पार खरडून गेली आहे. कसं पीक येणार शेतात? पार वाटून गेलं याने. उभं पीक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अरे थांबायचं नावच घेणार आहो. अरे बास कर आता, बास कर. अरे बाळा, शाळेला सुट्टी आहे. मग लवकर का आलीस? बरं वाटत नाही का? वर्ग शिक्षकांनी घरी जायला सांगितलं आणि म्हणाले की 2 वर्षाची राहिलेली फी घेऊन आल्याशिवाय शाळेत येऊ नको. अरे देवा, काय करावं? खिशात तर 1 रुपया बी नाही.
सर्व खिशात तर एका काही येईना. काय करावं? आम्ही आहोत की, कशाला काळजी करता? म्हणून तर आलं. बोला, किती देऊ कर्ज? हो, पण जमिनीची कागदपत्र आणतात ना. व्याज दर माहिती आहे ना? कर्ज फेडायला जमेल ना? हा, कर्ज फेडलं नाही तर जमीन माझ्या नावावर होईल. बोला, किती देऊ? 30,000 रुपये द्या. हे घ्या. वेळेवर कर्ज फेडा. या. या या या. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवलं तुम्ही. काय करणार? दिवाळीचा सण तोंडावर आलाय. घरात विकायला धान्य सुद्धा नाही. म्हटलं थोडं उधार मिळालं असतं तर. अहो, पहिली बाकी अजून तुम्ही दिली नाही. आज 2 महिन्यांनी तुम्ही दुकानात आलात. आता पुन्हा उधार जमणार नाही. पहिली उधारी भागवा, मग पुढचं बघू. बरोबर आहे तुमचं, मी तुमची सगळी उधारी बघतो. काय झालं, यंदा पीक चांगलं आलं होतं. पुण्यात कीड रोगानं सारं पीक जळून वाळून गेलं बघा. म्हणून थोडं जणाला उधार दिलं असतं. मी काय उधार देऊन दुकानाला उघडून जाऊ का? ते काही नाही. पहिली उधारी भागवा. अहो, पहिल्यासारखी दुकानदारी परवडत नाही आता. तेव्हा पहिली उधारी.
वादळात बिळा वारुळात पाणी शिरते. कोणती मुलगी कोणतं पाखरू करून आत्महत्या करते? प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही. शिकार करणारी नाही म्हणून कधी मागत नाही. राब राब राबून बैल कमावून धन देतात. सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात? कष्ट करायची जात आपली, आपण हेही शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. घाबरू नको कर्जाला, भय चिंता फासावर टांग. जीव एवढा स्वस्त नाही, सावकाराला ठणकावून सांग. अरे निर्धाराच्या वाटेवर का निर्भीडपणे पाय. तू फक्त विश्वास ठेव, पुन्हा तुझी देईल घरी माय. माझ्या मनात सुद्धा असंच विचार येत होते, पण पेपरमध्ये 1 एकरात 400 कोटीची उलाढाल करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा वाचली आणि निर्णय बदलला. हे बघा, 1 गुंठ्यात 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं. अरे ते काहीच नाही. एका एकरात 10 लाखाचं उत्पन्न घेणारा शेतकरी मी बघितलाय. हे बघा, 35 गुंठे शेतात 12.5 लाखाचं उत्पादन. एक शेतकरी अमेरिकेत नोकरी सोडून करतोय 0 बजेट शेती. सेंद्रिय शेतीतून एका शेतकऱ्याची वार्षिक 1000 कोटीची उलाढाल. AI तंत्रज्ञानाचा वापर करून एका तरुण शेतकऱ्याने दुष्काळी कोरड्या पट्ट्यात फुलवली शेती. अरे गड्यानो, मला वाटतंय आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे शेतीचं विज्ञान समजत नाही का शेतीचं शास्त्र आपण विसरलोय? त्याशिवाय काही काळे आपल्यावर एवढे कोपरे? होय, नक्कीच. अरे या शेतकऱ्यांनी हार नाही मानली. त्या संकटरूपी 10 कोटी रावणाशी 2 हात केले त्यांनी. त्या शेतकऱ्यांनी नाविन्याची कास धरली, आधुनिक तंत्रज्ञानाची वाट धरली. काळ्या आईच्या नावानं काम करा, मी शाळेच्या नावानं काम अरे बघितला, तो परमेश्वर कधी आणि कुणाच्या रूपानं मदतीला येईल सांगता येत नाही. ठरलं तर आपण जायचं काळ्याच्या कृषी जागरणाला. ठरलं. तू येणार ना? हो, येणार तर. चला कसा मग. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आज आपण कृषी जागरण प्रशिक्षणात उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सकाळच्या सत्रात कृषी विभागातर्फे हार्दिक स्वागत. भारतीय शेती आणि शेतकरी मित्रांनो, अजूनही पावसा पाण्याचा भरोसा देता येत नाही. आपल्याकडे पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. माती परीक्षण नाही, दर्जेदार बियाणांचा वानवा आहे, तंत्रज्ञानाचा अभाव. अशा सगळ्या समस्यांच्या घेऱ्यात आपला शेतकरी अडकला आहे. वर त्याची उपजीविका उदरनिर्वाह हा संपूर्णतः शेतीवर आहे. इथंच गणित बिघडले. खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ नाही. त्यामुळे बळीराजा आत्महत्येच्या मार्गाकडे वळतोय आणि ही आपल्या कृषीप्रधान देशाला निश्चितच लाजिरवाणी गोष्ट आहे. बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या नुसार 2050 पर्यंत जगातील लोकसंख्या 10 अब्जावर जाईल असा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज आहे, त्यापेक्षा 60% अधिक असेल असं फोरमचं म्हणणं आहे.
ही गरज भागवायची असेल तर शेतीच्या पद्धतीत सुद्धा आधुनिकतेचा अंगीकार करावा लागेल. थोडक्यातच स्मार्ट फार्मिंग म्हणजे अचूक शेती करावी लागेल असं मग सांगण्यात येते. कशी आहे ही स्मार्ट फार्मिंग? वाढती धान्य गरज भागवण्यासाठी उत्पादन वाढ हा एक मार्ग असतो. किमान जागेत कमाल उत्पादन करण्यासाठी शेतीच्या नव्या पद्धतीचा, नव्या दृष्टिकोनाचा आणि प्रक्रियेचा स्वीकार करायला हवा. शेती आणि तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून उत्पादन वाढीचं हे उद्दिष्ट गाठता येणार आहे. चला तर बघूया काय म्हणतात आपले तज्ज्ञ पाहुणे. नमस्कार. एआय आणि एआय हा शब्द तुमच्या कानावर अनेक वेळा पडला असेल, पण शेतकरी म्हणून तुम्ही तो इग्नोर केला असेल. परंतु हाच एआय आता तुमच्या शेतामध्ये येऊन थांबला आहे. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जाणारे ॲग्रिकल्चर एआय जे आता तुमच्या शेतामध्ये आले आहे. मित्रांनो, आपले ध्येय आहे की आपला शेतकरी या जगाच्या शेतकऱ्यासोबत चालला पाहिजे आणि आता त्या जगाच्या शेतकऱ्यासोबत आपल्या शेतकऱ्याने स्पर्धा केली पाहिजे. कसं आहे, उन्हाळा आला की आपण जमीन नांगरतो आणि पावसाची वाट पाहतो, परंतु एआय तुम्हाला पाऊस तुमच्या शेतामध्ये कधी येणार आहे हे सांगणार आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन करण्यासाठी जे माती परीक्षण करावे लागते ते एआय तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहेत, त्यानंतर क्षार किती आहे, या सर्व प्रकारची माहिती एआय तुम्हाला देणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन ते पेरलेल्या पिकाला पाण्याची आवश्यकता कधी भासणार आहे हेही सांगणार आहे. समजा तुमच्या पिकावर करपा रोग येणार असेल तर एआय तुम्हाला त्याच्या 8 दिवस अगोदरच मोबाईलवर मेसेज सांगते की तुमच्या पिकावर करपा रोग येणार आहे आणि त्यावर कशा पद्धतीची उपाययोजना करणे गरजेचे आहे हे देखील सांगणार आहे. थोडक्यात तुमच्या पिकाच्या डेटानुसार तुम्हाला मार्गदर्शन केले जाणार आहे. समजा तुम्ही हरभरा पेरणार असाल आणि तुमच्या जमिनीमध्ये अमुक प्रकारची बुरशी असेल तर एआय तुम्हाला आधीच सांगते की अमुक प्रकारची बुरशी कंट्रोल करा, नाहीतर हरभरा लावूच नका. त्यामुळे वेळेची व खर्चाची बचत होते. सॅटेलाइट मॉनिटरिंग सेन्सरद्वारे कुठल्या पिकाला पाणी कमी पडले आहे, कोणते पीक काढणीला आले आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. समजा ऊस असेल तर कुठला ऊस हार्वेस्टिंगला आला आहे, मिरची असेल तर मिरचीचे तिखटाचे प्रमाण किती आहे, ऊसामध्ये साखरेचा गोडवा किती आहे हे एआय तुम्हाला आधीच सांगणार आहे. आता हे तंत्रज्ञान काम कसे करते तर याचे हवेमध्ये काही सेन्सर असतात, काही जमिनीमध्ये सेन्सर असतात तर काही सॅटेलाइटद्वारे, अशा 3 गोष्टींद्वारे हे काम करतात. एवढी अफाट टेक्नॉलॉजी आहे ही. शेवटी मित्रांनो, शेतकऱ्यांसमोरची सर्वात मोठी समस्या म्हणजे शेती व्यवस्थेतील अनिश्चितता. अशा अनेक अनिश्चिततेमधून बाहेर पडण्यासाठी एआय तंत्रज्ञान शेतकऱ्याला अचूक मदत करू शकेल आणि एआय यावरील रामबाण उपाय ठरेल असे तज्ज्ञांचे मत आहे. धन्यवाद. पुढील तज्ज्ञ पाहुणे मार्गदर्शन करतील. वर्टिकल फार्मिंग, उभी शेती, शहरी शेती. शेतकरी मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येमध्ये जमिनीची कमतरता ही समस्या येणाऱ्या काळामध्ये भेडसावणार आहे. तसेच बऱ्याच जणांची शेतीमध्ये आवड असते, पण जमीन नसल्यामुळे ते शेती करू शकत नाही. पण जमिनीशिवाय आणि मातीशिवाय तुम्ही शेती करू शकता हे तुम्हाला सांगितले तर आश्चर्यचकित होऊ नका. अगदी कमी जागेत कमाल उत्पन्न मिळवू शकतो. उत्तम प्रकारे शेती करून भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. आजचा काळ लोकांचे जीवनक्रम, त्यांचे खानपान, उत्पादकता आणि मार्केटमधली रिक्वायरमेंट ही झपाट्याने बदलत आहे आणि वाढत देखील आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून संशोधनातून समोर आलेला पर्याय म्हणजे वर्टिकल फार्मिंग म्हणजे उभी शेती. या उभ्या शेतीचा अर्थ असा आहे की उत्पादित पिके उभ्या पद्धतीने घेतली जातात, म्हणजे मल्टीटर. एक थरांचे नियोजन करून कमीत कमी जागेत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अशा जागेत घेतली जाते जिथे तापमान, आर्द्रता, हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, हवेचा प्रवाह यासारखे सर्व पर्यावरणीय घटक नियंत्रित केले जातात आणि मातीच्या ऐवजी पाणी आवश्यक द्रव्य पोहोचवतात. त्याचबरोबर मातीच्या ऐवजी वाळू किंवा कोकोपीट याच्या मिश्रणात वाढवले जाते. या शेतीतून पारंपरिक शेतीच्या तुलनेत कमी पाणी लागते आणि पाण्याचा पुनर्वापर देखील करता येतो. या शेतीमध्ये माती नसल्यामुळे रोग आणि कीड लागण्याचा धोका अगदी कमी असतो. पिकाच्या वाढीचा कालावधी जलद असतो, त्यामुळे वेळेची बचत होते. उभी शेती नियंत्रित वातावरणाबरोबर घरामध्ये, टेरेसवर, बाल्कनीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी करता येते. यामध्ये भाजीपाला व इतर गोष्टी पिकवतात. या वर्टिकलचे प्रकार आहेत हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक, ॲक्वापोनिक असे 3 प्रकार आहेत. याबद्दल सविस्तर माहिती आपल्यास पुढील तज्ञ पाहुणे देतील. सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हर्टिकल म्हणजे उभी शेती ही एक चांगलं उत्पादन देणारी आणि शहरी भागासाठी अतिशय उपयुक्त अशी शेती पद्धती आहे. पहिला प्रकार हायड्रोपोनिक शेती. यामध्ये वनस्पतीची मुळे मातीत लावली जात नाहीत, तर केवळ आवश्यक
आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पाण्याच्या द्रावणात लावली जातात. रोपांना पाण्यामधून 100% विरघळणारी खतं आणि औषधं मुळाद्वारे देतात. यात मातीऐवजी कोकोपीट, परलाईट, वाळू यासारखी निष्क्रिय माध्यमे वापरली जातात. दुसरा प्रकार एरोपोनिक्स. ही एक मातीशिवाय वनस्पती वाढवण्याची प्रगत पद्धत आहे, ज्यामध्ये मुळे हवेत लटकवली जातात. त्यांना पोषक तत्वांनी भरलेल्या धुक्याच्या स्वरूपात पाणी फवारले जाते. या पद्धतीत पाण्याचा फारच कमी वापर होतो आणि मुळांना ऑक्सिजन चांगले मिळतो. त्यामुळे वनस्पतींची वाढ जलद आणि मजबूत होते. तिसरा प्रकार ॲक्वापोनिक शेती. ही शेती म्हणजे ॲक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्सचे एकत्रीकरण होय. जसे ॲक्वाकल्चरमध्ये जीवजंतू पाण्यात वाढवले जातात, तर हायड्रोपोनिक्समध्ये वनस्पती मातीशिवाय वाढवल्या जातात. यात माशांच्या टाकाऊ पदार्थांची पोषक द्रव्ये जीवाणूद्वारे वनस्पतीसाठी खत म्हणून वापरली जातात. यात पुढील प्रमाणे 5 पर्याय किंवा मॉडेल्स आहेत: क्लायमेट सेल, रॅक सिस्टीम, कंटेनर फार्म, फिरत्या उभ्या शेती आणि टॉवर उभ्या शेती. अशा प्रकारच्या व्हर्टिकल फार्मिंगचे मॉडेल उभारण्यासाठी सुरुवातीला खर्च येतो. नंतर मात्र उत्पन्नात व उत्पादनात 60 ते 70% फायदा होतो. यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बटाटे, मिरची, मटार, स्ट्रॉबेरी, टरबूज, अननस अशा प्रकारची पिके घेऊ शकतात. यामध्ये नैसर्गिक धोक्याचे प्रमाण कमी असल्याने हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे. धन्यवाद. नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती. कसं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला नैसर्गिक शेतीचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. शेती कशाला म्हणायचं? ज्या व्यवस्थेत माती घडते त्या व्यवस्थेचं नाव, ज्या व्यवस्थेत पर्यावरण घडते त्या व्यवस्थेचं नाव, ज्या व्यवस्थेत पण आज या प्रतिदिन शेती व्यवस्थेत त्या तिन्ही व्यवस्था नष्ट होत आहे. मग शेती कशी करावी? तर निसर्गाच्या मदतीने, निसर्गाच्या हातात हात घालून रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर न करता या शेतीमध्ये मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, तिच्यातील कर्ब वाढतो, पर्यावरणाचेही रक्षण होते. या शेतीमध्ये शेण, मूत्र, कंपोस्ट खत आणि वनस्पतीपासून बनवलेली खते, औषधे, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. गांडूळ खत, दशपर्णी इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर करून कीड नियंत्रण केले जाते. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि कीड रोग नियंत्रणासाठी पिकांचा फेरफार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मशागत वनांतर विना नांगरी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन व सुनियंत्रित पद्धतीत जनावरांचा वापर ही तत्वे वापरून नैसर्गिकरित्या मातीची सुपीकता जनावरांचा वापर ही तत्वे वापरून नैसर्गिकरित्या मातीची सुपीकता वाढवली जाते. देशी वाणांच्या बियाणांचा वापर खते, कीटकनाशके आणि इतर निविष्ठासाठी स्वतःच्या शेतातील उपलब्ध संसाधनांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड बचत होते. त्यामुळे हिला शून्य खर्च शेती असेही म्हणतात. या पीक पद्धतीतील उत्पादनांना बाजारात भरपूर मागणी आहे. धन्यवाद. यानंतर पुढील मार्गदर्शन पुढचे पाहुणे करू. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती. खरं समाज सरांनी म्हटल्याप्रमाणे ज्या व्यवस्थेत माती घडते, पाणी पर्यावरण घडते, त्या व्यवस्थेचं नाव बरोबर बोलतो. या आजच्या शेती व्यवस्थेत या तिन्ही व्यवस्था संपत जाईल. मला तर याचीच काळजी वाटते की आपण पुढच्या पिढीसाठी फक्त जमीन देऊ शकलो नाही तर आपण फार मोठ्या पापात नाही. मित्रांनो, नैसर्गिक शेतीसाठी पण थोडी वेगळी अशी ही सेंद्रिय शेती. एका निश्चित नियमावलीत चालते. आपण काही गोष्टी ज्याला सेंद्रिय निविष्ठा म्हणते, जसे की खत, कीटकनाशके किंवा बियाणे, हे एक विशिष्ट मानांकन प्राप्त असलेले म्हणजे सर्टिफाईड असलेले लागतात. भारत सरकारचे LPOP, युरोपियन युनियनची EU मानांकन ही मानांकन सेंद्रिय शेतीला एक वेगळी ओळख देते. यामुळे या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळतो. सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना, जीवन व जीवनचक्र समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. फवारणीला या शेतीत स्थान मिळते. यांच्यामध्ये निसर्गात 25% शत्रुकीट म्हणजे जे आपल्या पिकाला खातात यांची संख्या 25% व यांना खाणाऱ्या मित्रकीडची संख्या आहे 75%. एवढे जर यांचे संख्याबळ असेल तर कोणी शहाणपणा शिकवला फवारणीचा? तर व्यापार व्यवस्थेने शिकवला. असो, या शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे परस्पर पूरक, संतुलन आणि स्वावलंबन. निसर्गाच्या रिसायकलला अतिशय महत्त्व दिले जाते. धन्यवाद. मार्गदर्शन घेतलं त्या ज्ञानाचा तुमच्या शेतीत तुम्ही निश्चितच उपयोग करणार आहात. यानंतर दुपारच्या सत्रात आणखी काही शेतीच्या सर्वोत्तम पद्धतीचं मार्गदर्शन घेणार आहोत. यामध्ये गटशेती जी अनेक शेतकरी एकत्र येऊन करतात, ज्यामध्ये विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यानंतर आपण
घेणार आहोत ते SOP सगुना राईस टेक्नॉलॉजी. या शेती पद्धतीत अगदी पूर्व मशागतीपासून ते कापणीपर्यंत SOPचं पालन केलं तर खर्चात बचत होऊन उत्पादन वाढते आणि त्याचा दर्जाही सुधारतो. त्यानंतर आपण मार्गदर्शन घेणार आहोत ते SRT या शेती तंत्रज्ञानाचा, ज्यात एकदा मशागत केल्यानंतर पुन्हा कधीही कुठल्याच प्रकारची आंतर मशागत करायची नाही, म्हणून तिला शून्य मशागत तंत्र म्हणतात. त्यानंतर आपण ड्रोन फार्मिंग मध्ये ड्रोनचा वापर कोणकोणत्या कामासाठी आणि कशा प्रकारे केला जाऊ शकतो हे पाहणार आहोत. उद्या काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत, त्यांची शेती मॉडेल सादर करणार आहोत. धन्यवाद. अहो म्हणून तर सुरू झाली गटशेती आणि शेतकऱ्यांचा कर्ज वाचला, बळीराजाचा कर्ज वाचला, बसायला खुर्ची भेटली, पाहुण्यांचा चहा भेटला, माणुसकीची नजर भेटली, अहो माणुसकीची नजर भेटली, मग पेटून उठला बळीराजा. पण यात आमच्या या महिला या निजामच्या सावित्रीच्या लेखी शेतकरी महिला गटाच्या माध्यमातून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल त्यांच्याही पुढे जाऊन उत्तम शेती करू लागल्या, स्वावलंबी होऊ लागल्या, घराची बेस ओलांडून मोकळा आकाश घेऊ लागल्या. पण ही लढाई सोपी नव्हती ना. तर त्या पुरुष मंडळींकडून जमीन घेऊन स्वतः शेती करणं खरंच सोपं नव्हतं. नवऱ्याकडे जावं आणि साडीसाठी हट्ट करावा एवढंही सोपं नव्हतं. मग इथेही आमच्या महिला भगिनींना सावित्री सारखं लढावं लागलं. पुरुष अहंकाराशी लढावं लागलं. रुसून भांडून, काही ठिकाणी गोडी गुलाबीनं तर काही ठिकाणी संघर्ष करून आम्हीही निजामच्या लेकी आहोत हे दाखवून द्यावं लागलं.
वाढी होईल. पण सहज हार मारेल तो रावण कसला, तो मोठा चिवट आहे, मायावी आहे. दरवेळी रूप बदलून तो वार करतो. यावेळी नैसर्गिक संकटाचं भयावह रूप होतं दुष्काळ. त्यानं आपल्या बळीराजावर घरावरती हल्ला चढवला. एकदा पडला त्यानंतर त्यानं तोंडही दाखवलं नाही. पाण्याचं एक तिथून पडलं. आभाळ कोरडं ठार राहिलं. कोणत्या खोरासारखं झोपलेलं पीक डोळ्यात देखत जायला लागलं. आज 15 दिवस होत आले. सूर्य नुसता आग उठतोय. पाऊस काही ठिपूच नाही. मला नाही वाटत हे पीक जास्त दिवस काही नाही. मला तर त्या शेताकडे जाऊच वाटेना. त्या पिकाकडे पाहिलं की अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं. खरं आहे, डोळ्यात एकत्र सुकलेलं पीक पाहिलं की मन भरून येतं. माझी तर फार हिंमतच खचत चालली. हे पण गेल्यात पंढरीच्या वारीला. आता कसं होणार? या शेतीला कुठलं आणायचं पाणी? पांडुरंगा तूच कर काहीतरी. या काळात पाण्याचा एक थेंब सोन्याहून महाग होता, अमूल्य होता. आणि अशा या संकट काळातच काही ठिकाणी कमालच झाली. आकाशातला पाऊस जरी हरवला असला तरी गटागटांच्या मनामध्ये असा काही दैवत आठवण आला की अभूतपूर्व पाजरानं साऱ्या शेतशिवाय ओलचिंब होऊन गेलं. मी काय म्हणतो, ज्याच्या ज्याच्याकडे पाणी आहे, मग बोर असेल, विहीर असेल, त्यांनी थोडं पाणी एकमेकांना देऊया. बरोबर आहे. माझ्याकडे शक्य आहे तेवढं पाणी देते मी. मी देते पाणी. माझ्याकडे बोर आहे. थोडासा वाटा दिला म्हणून काय झालं? कुसुम, मी देते पाणी तुझ्या शेताला. काही काळजी करू नकोस. आपण कट शेती करतोय ना. दुसऱ्याचं झालेलं पीक आपल्याला बघूया का? सांगा बरं. कुसुम अक्का, मी देतो पाण्याच्या पाईपा. अजून कोणाकडे आहेत पाण्याच्या पाईपा? कुसुम अक्काच्या वावरापर्यंत पाईपा टाकून पाणी आणूया. काय पीक आलं तर सगळ्यांचंच आलं पाहिजे, नाहीतर कुणाचंच नाही. पांडुरंगा विठ्ठला यांच्या रूपाने तूच दर्शन दिलं. जणू मला इथंच पंढरपूर भेटली.
मनाला बाजार भेटला आणि शेताशिवाय जणू पंढरीच अवतरली. नैसर्गिक आपत्तीची मोठी कठीण खिंड आपल्या मावळ्यांनी मोठ्या शर्तीने लढवली आणि एका नव्या विश्वासानं बळीराजा पुन्हा एकदा उभा राहिला. पाहता पाहता एकमेकांच्या सुट्टीने दिवस कसे कापसासारखे उडून गेले. ज्या मावळ्यांनी वर्षभर घाम वाळला, निसर्गाच्या साथीनं विज्ञानाची कास धरत तो लढला, ज्यानं शेतात काहीतरी वेगळं करण्याची तयारी दर्शवली, ज्यात कधी हार न मानता मोठमोठ्या संकटांचा एकत्र येऊन हिमतीने सामना केला, त्या लढवय्या शेतकऱ्याच्या घामाचा मोबदला मिळण्याचे दिवस आता आले. महाकाय रावणाची भीती दूर करा.
Thank you.